काय आहे तुम्ही नेमका आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर आलात? शरद पवार ओबीसी असल्याचा तुम्ही दावा केला होता, मात्र आता शरद पवार हे ओबीसी नाहीत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. हे बघा, आमचा मूळ आणि ठोस मुद्दा हा जातीचा नंतर आहे. पहिला मुद्दा होता आमचा 23 मार्च 1994 चा जो GR आहे, जो माझ्या हातात आहे, की या GR मध्ये जे 16% आरक्षण मराठ्यांचं ओबीसींना दिलं गेलं त्याचा जाब आम्ही शरद पवारांना विचारतोय. कारण हा प्रश्न मराठ्यांच्या जवळपास 5 कोटी मुलांच्या भवितव्याशी निगडीत प्रश्न आहे. माझे शरद पवारांवरती आरोप जे आहेत ते खाजगी नाहीयेत, व्यक्तिगत नाहीयेत, ते सार्वजनिक हिताचे आणि समाजाच्या रोजगार, शिक्षण आणि एकंदरीत सामाजिक स्थितीला धक्का लावणाऱ्या अशा सार्वजनिक प्रश्नावरती आहेत. आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. आणि आम्हाला असं का म्हणावं लागतंय, हे पुढे आम्ही का बोलतोय? मी माझ्या पोस्टमध्ये पहिला हा GR टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वन इंडियावरती जे आहे ओबीसी सर्टिफिकेट ते टाकलं होतं. लक्षात घ्या की प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याला आपल्या जातीचा कळवळा असतो, हे स्वाभाविक आहे. छगन भुजबळ ओबीसींबद्दल ठामपणे बोलतात, इतर जातीचे नेते त्यांच्या जातीबद्दल ठाम बोलतात. मग शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की जे मराठ्यांबद्दल कधी ठाम भूमिका घेत नाहीत. ही आळीमिळी गुपचिडीची भूमिका नेहमी का असते? गेले 50-55 वर्ष आम्हाला असंच फसवलेले आणि तळ्यात आणि मळ्यातच बोलायचं. कधी सुद्धा स्पष्ट भूमिका मराठ्यांच्या बाजूनी शरद पवार घेत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाज आंधळेपणाने त्यांना नेता मानत राहिला आणि मराठा समाजाचं नुकसान होत गेलं. आणि आज आमचे करोडो पोरं, अगदी आपण जिथं या पत्रकार भवनापाशी उभे आहोत, इथे सुद्धा आमची UPSC MPSC करणारी लाखो पोरं आहेत, ज्यांच्या बापदाद्यांनी आपापल्या जमिनी विकल्या, त्यांच्या आयांनी दुसऱ्याच्या शेतावर, म्हणजे खानदानी घरंदाज पाटील देशमुख अशा मुलांच्या आईंनी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या मुलांना इथं UPSC MPSC करायला पाठवलं. 1-1, 2-2 मार्कांनी आमची पोरं हुकली आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 2.5 ते 3 लाख पोरं आमची चांगली कॉम्पिटिटिव्ह असताना, चांगली गुणवत्ता असताना त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक त्यांच्या समोर भरती होतात, त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक पाठीमागून येऊन वरच्या पदावरती जातात. काय फक्त मराठा म्हणून जन्माला आले हाच त्यांचा दोष आहे का? आणि त्यांना मराठा म्हणून डावललं जातंय हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर ओबीसी मध्ये घेतलं असतं तर त्यांच्यावरती हा मोठा अन्याय झाला नसता. या GR मुळे या 5 कोटी मराठ्यांचं सगळं भविष्य दावणीला लागलं आणि गेल्या 2 पिढ्या मराठ्यांच्या बर्बाद झाल्या, तो ह्या GR मुळे. आणि म्हणून प्रत्येक नेत्याला आपल्या जातीचा अभिमान असतो. त्यानुसार शरद पवार हे मराठ्यांची बाजू न घेता नेहमी ओबीसींची बाजू घेतात. आणि म्हणून आम्हाला नाईलाज असतो या निष्कर्षावर यावं लागलं की शरद पवार हे मराठ्यांचे नेते नसून ते ओबीसींचे आहेत. आणि आमचा जाब विचारायचा आहे त्यांना. आम्ही 5 कोटी मराठी त्यांना भेटेल तिथे, भेटेल त्या गावात, भेटेल त्या चौकात आणि भेटेल त्या वार्डात आम्ही सगळे मराठे शरद पवारांना हा जाब विचारणार आहे की असं काय पाप केलं आमच्या मराठ्यांनी की तुम्ही बाकी सर्वांना न्याय देत सुटले, परंतु मराठ्यांना मात्र तुम्ही डावललेले. हे मराठे कोण आहेत? ज्यांनी इथल्या 12 बलत्रा 18 पगड जातीच्या सर्व उपेक्षित शोषित घटकाला कायम न्याय दिला, देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी कायम बलिदान दिलं, त्याच समाजाला तुम्ही वंचित ठेवता, त्याच समाजाला तुम्ही गरीब करता. असा काय आकस आहे तुमचा मराठा समाजाबद्दल? हा जाब आम्ही सातत्यानं त्यांना विचारत राहणार आहोत. आणि याचा आम्हाला फिरवीचं उत्तर नको आहेत, तळ्यात मळ्यात आणि जर तर ही उत्तरं नको आहेत. आम्हाला स्पष्ट उत्तर पाहिजे. काय म्हणता तुम्ही की माझी जात सगळ्यांना माहिती आहे? मग सांगा ना, तुमचा जन्मदाखला दाखवा, त्याच्यावर काय लिहिलेले. माणसाची जात त्याच्या जन्मदाखले असते. मला 5 कोटी मराठ्यांना आणि संपूर्ण भारतीय लोकांना बघायला आवडेल तुमच्या दाखल्यावर नक्की काय दिलेलं आहे. दाखला काढताना तरी कार्यकर्त्यांनी नीट काढला पाहिजे. उगाच आलतू फलतू बोगस कागदपत्र काढतात आणि परत साहेबांची बदनामी होईल असं काम करतात. माझी विनंती आहे साहेबांना की साहेब चांगले अभ्यासू कार्यकर्ते, त्यांना संधी देत चला. हे असे कंत्राटदारांना संधी दिल्या. आणि लक्षात घ्या, A ग्रेडचा विषय हा जर B ग्रेडच्या लोकांनी हाताळला तर त्याचं D ग्रेड व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून महत्वाचा विषय अभ्यासू लोकांनी तो हाताळला पाहिजे. आयऱ्या गैऱ्या नत्तू करायचं काम नाहीये या विषयावरती बोलणं. कुणी उठतंय काही प्रतिक्रिया देतंय, प्रतिक्रिया साहेबांनी दिली पाहिजे, कारण साहेब अभ्यासू आहेत. असा आमचा समाज आजही, बाकीच्यांनी बोलू नये या विषयावरती. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तुमच्याकडे काय पुरावे आहेत? ओबीसी आहेत तो पहिल्यांदा दाखवा. तुम्ही म्हणताय ना, समोर आणलं. तुम्ही ज्या दाखल्याबद्दल बोलताय ना, तर तो दाखला पण मी घेऊन आलेलो आहे. मला वाटतं कालच तो दाखला काहीतरी व्हायरल झालेला आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातामध्ये, म्हणजे बघा लांगून लचन किती असतं. अहो तुम्ही तुमच्याच नेत्याला गोत्यात आणणारे कागदपत्र काढता.
तुम्ही जो दाखला काढलेला आहे, तुम्ही जे मला जो विचारलाय प्रश्न, खरं तर आज मला त्या दाखल्यावर बोलायचं नव्हतं. माझा आजचा विषय मॅक्झिमम हाच आहे की 23 मार्च 1994च्या GR बद्दल बोला. म्हणजे आपल्याकडे सामना आणि ते सिंहासन पिक्चर मध्ये एक डायलॉग होता ना, ते मारुती कांबळेचं काय झालं. आम्ही 5 कोटी मराठे जाईल तिथं पण एकच प्रश्न विचारणार आहे की आमच्या 23 मार्च 1994च्या त्या GRचं काय झालं. राहिला प्रश्न तुम्ही आता जो दाखल्याचा विचारलेला आहे, तो त्या कार्यकर्त्यांनी जो दाखला दाखवलाय तो हा दाखला आहे. या दाखल्यावरती लिहिलेलं आहे डुप्लिकेट. ओके, हा दाखला काढलेला आहे आता अलीकडे, बरोबर. आणि हा दाखला इंग्लिश मध्ये आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे ना, SSC बोर्ड वगैरे, अहो SSC बोर्डाची स्थापना 1966ची आहे आणि तुम्ही दाखल्यावर 1958 कसं काय आणू शकता. म्हणजे कागदपत्र काढताना तरी ओरिजिनल काढा ना, ती सुद्धा डुप्लिकेट काढता का, आणि ती सुद्धा चुकीची काढता का. ज्या कार्यकर्त्यांनी हा पराक्रम केलाय, साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी की घाईघाईमध्ये एखाद्याला उत्तर देण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे कागदपत्र पुढे आणू नये, त्याच्यामुळे आणखी विश्वसनीयता खराब होते. नाही जाधव साहेब, मुद्दा असा आहे, शाळेचा दाखला एकदाच ओरिजिनल निघतो ज्यावेळेस आपण शाळेतनं बाहेर पडतो. नंतर जे दाखले काढले ते डुप्लिकेट असतात. त्यांचे क्लिअर कट आहे, त्यानुसार तो डुप्लिकेट असेल असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अहो, हा त्यावेळी इंग्लिश मध्ये दाखला असेल का, नंबर 1. त्यावेळी आणि एक लक्षात घ्या, 1960 पर्यंत महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी व्हायला वेळ होता. 1960 ला आपली अधिकृत भाषा झाली मराठी. त्याच्यापूर्वी मोडी असायची. आता हे इंग्लिश मधला दाखला आहे. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड कधी अस्तित्वात आलं, पवार साहेबांची जन्मतारीख तुम्ही दाखवली आहे 12/12/1940. त्याच्यानंतर ते शाळा सोडल्याची तारीख दाखवली आहे 31/5/58, बरोबर. सेंट अप फॉर द SSC एक्झाम मार्च 58. जरा तज्ञ लोकांना दाखला दाखवा, कसा लिहिला जातो दाखला हे जरा बघा त्याच्यामध्ये. प्रश्न असा आहे ना, मुद्दा असा आहे, दाखला तो आता काढलाय त्यांनी. मग तो आता त्याच्यावर हे असंच असणार प्रचलित पद्धतीनुसार. अहो, पण तुम्ही ज्या बोर्डचं म्हणताय की नाही, ते बोर्ड कधी अस्तित्वामध्ये आलेले. तुम्ही सांगताय बोर्ड कधी अस्तित्वात 1966 ला आलं ना, 1966 ला जो बोर्ड अस्तित्वात आलं. तुमचं नाव आहे ना, ते ओबीसी आहेत. तुमच्याकडे काय पुरावा आहे तो दाखवा. हे बघा, हे ओबीसी असलेला पुरावा दाखवा. येस, याच्यावर एक लक्षात घ्या, जे पूर्वी सर्टिफिकेट व्हायरल झालेलं आहे त्याच्यावरती त्यांची जात ओबीसी दिसलेली आहे. त्याच्या ऐका, वन इंडिया नावाच्या वेबसाईटवरती आजही मिळतं. आणि जर वन इंडियाच्या वेबसाईटवरती असलेले कागदपत्र जर व्हॅलिड नाहीत असं तुम्हाला म्हणायचं असेल, तर प्रत्येक व्यक्ती इलेक्शन लढताना त्यांना अफिडेव्हिट द्यावं लागतं. त्याच्यामध्ये त्यांना नॅशनॅलिटी, त्यांची कास्ट आणि सबकास्ट जे काय असेल ते त्यांना डिस्क्लोज करावं लागतं. महाराष्ट्राच्या जनतेला दिसू द्या ना, महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी त्यांच्या अफिडेव्हिटवर काय लिहिलेलं आहे, महाराष्ट्राच्या 288 आमदारांनी त्यांच्या अफिडेव्हिटवर काय लिहिलंय. आज आमची अडचण अशी आहे ना, म्हणून आम्ही सांगतो. जाधव साहेब, पवार निवडणूक हे खूप आधीपासून लढवतात. प्रश्न असा आहे ना की आता मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा पेटला, धनगर समाजाचा, ओबीसी, आता हा दाखला तुम्ही बाहेर काढण्याचं कारण काय, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पवार जर 50-60 वर्ष झाले या सगळ्या राजकारणात आहेत, निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत त्यांनी अनेक दाखले दिले असतील, त्यावेळेस का कुणी मुद्दा काढला नाही. त्यावेळी आम्ही ते सांगतोय, गेली 50 वर्ष आम्हालाच माहित नव्हतं ना. जेव्हा हा GRचा प्रश्न आला आणि बाबा आपला माणूस आपली बाजू का घेत नाही असा प्रश्न आम्हाला पडला, त्यावेळी आम्ही हे सगळं आतमध्ये गेलेलो आहोत. आणि आज आमचं दुर्दैव पण असं आहे की आम्हाला लोक विचारतात, तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे, साखर कारखाने तुमचे, शाळा तुमच्या, बँका तुमच्या, सगळं तुमचं आहे. अहो, पण ज्यांना तुम्ही मराठा म्हणताय ते सगळ्यांकडे ओबीसी दाखले येतं. आणि हे आमच्यामध्ये समाजामध्ये वावरताना मराठा वावरतात आणि मात्र ह्यांच्या इलेक्शनवरती आणि कास्ट सर्टिफिकेटवरती ओबीसी असते. त्यामुळे असं माझं म्हणणं आहे की आता या ज्या आमदारांच्या समोर, या खासदारांच्या समोर जे कोणी असतील त्यांच्या नावाचं एक मिनिट. हे बघा, आम्ही जे त्या वेबसाईटचं सर्टिफिकेट दाखवलेलं आहे त्याच्यावर जर काय आक्षेप असेल तर त्यांनी तो रितसर तसा नोंदवला पाहिजे. आणि या देशातील जी सक्षम अथॉरिटी आहे, समजा ते कोर्ट असेल किंवा कलेक्टर असेल, त्यांनी त्याच्यावरती अहवाल दिला पाहिजे की बाबा नक्की हे काय आहे. मुद्दा असा आहे की वेबसाईट ऑथेंटिक आहे का तुमच्या म्हणण्यानुसार, हे सरकारने तपासावं ना, सरकारने तपासायला पाहिजे. आता तुम्ही म्हणले 10वीचं बोर्ड 60 ला आलं आणि 58चा दाखला वगैरे, ओबीसी ही कन्सेप्ट म्हणजे कधी आली ओबीसी? अहो, मंडल आयोगाचा प्रश्न आला तेव्हा 1980 पासून मंडल सुरू झालं आणि 92 ला त्याची अंमलबजावणी झाली. पवारांच्या दाखल्यावर ओबीसी 60 साली 70 साली जे कधी ते 90च्या आधी का आलं, कसं आलं हाच प्रश्न आहे. सांगा ना. नाही, तुम्ही गॅपचं घेतलं. जर मंडल आयोगाच्या अगोदर समजा हे ओबीसी वगैरे काय म्हणायचं असेल तुम्हाला, 1958 ला, 60 ला, 65 ला, 75 ला, 78 ला कोणी व्यक्ती ओबीसी कसा लावू शकतो. मंडलाची जनगणना 1980 पासून सुरू झाली. तुम्ही आरोप केला, तुम्ही
उत्तर द्या. हा मी ते सांगतोय ना, 80च्या अगोदर कोणाच्याही दाखल्यावरती ओबीसी येणं शक्य नाही. हा. तरी सुद्धा काही लोक त्यांच्या दाखल्या ओबीसी दाखवतात. हे कसं शक्य होईल? आणि कुठल्याही माणसाची जी जात आहे, आता ह्या दाखल्यामध्ये पण काय प्रॉब्लेम दिसतोय मला, आमच्या तुमच्या सगळ्यांच्या दाखल्यावरती हिंदू मराठा, हिंदू माळी, हिंदू तेली, हिंदू धनगर असं असतंय. इथं फक्त मराठा आहे. धर्म कुठं गायब झाला? धर्म कुठं गायब झाला यातला? याचं काय करायचं? अशा अनंत चुका आणि कायम कन्फ्युजनचं वातावरण निर्माण होते. आमचं म्हणणं हेच आहे की या जातीपेक्षा आमचं प्रश्न जातीवर का आला, तर हा GR मुळे आलेला आहे. आणि हा 23 मार्च 1994चा GR आहे. तोच मराठ्यांसाठी कर्दनकाळ आणि मराठ्यांच्या भविष्याची काय म्हणतात राखामध्ये त्या आलेला आहे. GR मध्ये? या GR मुळे, या GR नुसार मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण हे ओबीसींना दिलं गेलं आणि ओबीसींना जे वाढीव आरक्षण दिले गेलेले ते मराठ्यांच्या हक्काचं दिले गेलेले. आणि जर ते ओबीसींचं आरक्षण असं म्हणून न देता मराठ्यांचं मराठ्यांना दिलं असतं तर मराठा समाजाला 57 मोर्चे काढायची गरज पडली नसती, आमरण उपोषणाच्या गरज पडल्या नसत्या, जरांगे पाटलांना 2 वेळा प्राणांतिक उपोषण करायची गरज पडली नसती आणि हे उपोषण मिळावं म्हणून आतापर्यंत शेकडो तरुणांनी आत्महत्या केल्या, त्या सुद्धा वाचल्या असत्या. ओबीसींना किती आरक्षण जास्त दिलंय GR मध्ये? माझ्या माहितीनुसार 16%, आता इथे 34% दिसतंय. म्हणजे कमीत कमी 16% मराठ्यांचं ओबीसींच्या कडे गेलेलं आहे. किती द्यायला पाहिजे होतं तुम्हाला म्हणायचं? जरा बेरीज वाचून दाखवा ना. हे बघा, याच्यामध्ये वाचून दाखवा. अनुसूचित जाती जमाती आणि बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती 13%, म्हणजे SC. ST आहे अनुसूचित जाती 7%, विमुक्त भटक्या जाती 4% आणि इतरच मागासवर्ग 10%. असं मिळून हे जवळपास 34%. कसं म्हणता तुम्ही? काय अहो साहेब, SC ST तर राज्यघटनेत बाबासाहेबांनी दिलंय ना. हो साहेब, हे बघा, ही मर्यादा 34 वरनं डायरेक्ट 50 वरती गेली. ते 16चा आकडा तोच आम्ही सांगतोय की हे 34 प्लस ते 16 असं मिळून 50% ते गेलं. नाही, पण GR मध्ये नाहीये ना मग. अहो हे साहेब, हे 34% की नाही, या GR नुसार पुढे 16% दिलेले. कुठे? हे सगळं तुम्ही वाचा, तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपला पाठवून देऊ. हाच नाही, तो नाही, तसं नाही नाही. नाही हा तुम्ही दाखवा ना. हे आम्हाला SC ST वर तुम्ही कॅल्क्युलेशन दाखवा ते. थांबा. हे बघा, मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही कायद्यानं, हे शरद पवार का म्हणतात? नाही, आता हे याचं मुद्दे कारण काय? नाही 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 50%. हा ठीक आहे ना, 50%ची पॉइंट टू पॉइंट जो आता हे बघा, याच्यामध्ये 34% गेलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, हा 34% मध्ये SC ST आहे. हा. तुमचं SC ST ला ऑब्जेक्शन आहे? नाही 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 आहे का सांगा? हे बघा, याच्यामध्ये SC ST आहे 13. थांबा, त्याला ऑब्जेक्शन आहे का? नाही, नाही, नाही. ते घेऊच नका ना. ओबीसी, SC चा. हे बघा, हे ओबीसी जे 10% आहे ते ओबीसी डायरेक्ट 27% वरती गेले. लक्षात घ्या कुठे? कुठे गेलं सांगा. साहेब, कुठे म्हणजे तुम्ही हा दाखवा. फक्त एकच GR आहे. या GR मध्ये आहे का? नाही नाही, या GR मध्ये नसू द्या, असे बऱ्याच गोष्टी येतं. नाही नाही नाही, हे बघा, स्पेसिफिक काय, हे 34% आरक्षण आहे, हे 34% पर्यंत गेलेले आहे. ओबीसीनं 34% आरक्षण आहे. ओबीसी 34% आरक्षण खातात. दाखवा, On GR paper दाखवा, संपलं विषय. ओबीसी 34% नाही, त्यांची लोकसंख्या 34% आणि जवळपास 32% आरक्षण त्यांच्याकडे गेलेलं आहे. दाखवतो. नाही नाही, हे बघा, पुढे या GR मध्ये 34% पर्यंत आहे. लक्षात घ्या. नाही साहेब, SC नाही, नाही, नाही. ST ला तुम्ही हे करू नका. SC तुम्हाला सांगतो, SC ST ला तुम्ही ऑब्जेक्शन घेत असाल. नाही नाही, असं तुम्ही वेगळं सांगा. तुम्ही तुमचे असं नाही नाही नाही. जाधव साहेब SC ST च्या नाही. आरक्षणाला आक्षेप घेताय. हे बघा, आमचं SC ST बद्दलचं तेव्हाही काही मत नाही, आजही मत नाहीये. हे इतर मागासवर्ग ओबीसी जे 10% लिहिलेलं आहे ते नंतर एकदा 4% वाढवलं कधी? आहे, त्याच्या तारखा वेगळ्या नाही, आहेत. मग हा GR का आणलं तुम्ही? या GR मुळे घोटाळा सगळा झालेला आहे. नाही, म्हणजे मंडल आयोग काय त्यावेळेचा मुख्यमंत्र्यांनी मंडल आयोग नाही, लागू केला मग का? आमचं म्हणणं आहे, जर ह्याच्याबद्दल जास्त क्वेरीज असतील बरं का, नाही नाही. किंवा तुम्ही साहेब दिशाभूल नाही नाही, करणारी दिशाभूल नाही. माहिती हे बघा, याची मंडल आयोग श्वेतपत्रिका कोणी लागू करावी. केला ते सांगा. VP सिंगांनी केला. मग राज्यांना कंपल्सरी होतं का लागू करणं? राज्यांना कंपल्सरी नव्हतं, पण आम्ही पुरोगामी आहोत हे दाखवण्याच्या चक्करमध्ये ही गडबड झालेली आहे. म्हणजे इतर राज्यात मंडल आयोग आहे का नाही आता? असतो ना, आहे ना, हो ओबीसी आहे. आहे ना. मग आपल्या इथं लागू केलेला तुम्ही का ऑब्जेक्शन घेताय? अहो ते लागू करत अहो, असताना साहेब, जी केंद्र सरकारने मंडल आयोग ओबीसी लागू केलं, SC ST केंद्र सरकारने लागू केलं, हो, मग राज्याला कंपल्सरी आहे. अहो त्यांच्या नियमात बसून तुम्ही करायला पाहिजे ना. राज्यघटनेचा अभ्यास करा. केंद्राने तसं नाही. निर्णय- आता मला सांगा, जारंगे पाटील किंवा मराठा संघटना म्हणतात की केंद्राच्या अखत्यारीत तो चेंडू आहे, केंद्राने निर्णय घ्यावा, आधी ठराव करावा आणि राज्यघटनेत बदल करावा आणि आरक्षण द्यावं. मान्य आहे. मग कशासाठी म्हणतात ते? जर ओबीसी जर केंद्राने केला असेल तो राज्याला कंपल्सरी येतात. हे बघा, ते केंद्र सरकारकडे जे अधिकार गेलेले तुम्ही जे म्हणताय ते 2 एप्रिल 1918 ची दुरुस्ती आहे, घटना नंबर 102 ची दुरुस्ती आहे.
त्यानुसार केंद्राला सुद्धा ते अधिकार त्यांनी त्यांच्याकडे घेतलेत. आता आपल्याकडे कधीपर्यंत संधी होती, त्यांनी ती दुरुस्ती करायच्या अगोदर, आणि परत काही लोकांचं म्हणणं आहे की 105वी घटना दुरुस्ती केली, त्यानुसार परत राज्यांना अधिकार दिलेत. तर नक्की स्टँड काय आहे याच्यावरती विधी तज्ञांनी क्लिअर केला पाहिजे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत केंद्र किंवा राज्य कोणी निर्णय घ्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा कधी आली? 1982ला ज्यावेळी अण्णासाहेब पाटलांनी पहिला मोर्चा काढला, जवळपास लाखभर लोक ते आझाद मैदानावरती आलते. ती मराठ्यांचा पहिला मोर्चा आहे ज्याच्यामध्ये तीव्रतेची मागणी मराठ्यांनी तुम्ही आता केली. का जागृत नाही? आम्ही तेव्हापासूनच करतोय सगळं. तुम्ही 99, 2000, 2005 पासून तुम्ही का नाही या विषयात पुढे आले? 2017लाच मी पुस्तक प्रकाशित केले, मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल. जो पहिला मोर्चा नाही. वैयक्तिक काय केले ते सांगा आरक्षणाच्या संदर्भात. आरक्षणाच्या संदर्भात हो, आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी वैचारिक काम करणारा माणूस आहे. मी 2017लाच पुस्तक लिहिलं, त्याच्या 5000 प्रती वाटल्या, आणि जनजागृती करणं हेच माझं काम आहे. मी काय हातामध्ये काठ्या घेणं, दगड घेणं हे माझं काम नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मराठ्यांनी आंदोलन काठ्या मोर्चे घेऊन केलं, नाही, दगड घेऊन केलं. तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका. तुम्ही पत्रकार आहे म्हणजे नाही, तुम्ही फिरून काय प्रश्न विचारताय? ही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे तुम्ही का? काय आरक्षण मी वैचारिक ऐका, वन बाय वन मी वैचारिक माणूस असल्यामुळे सांगा ना काय केलं? मी पुस्तक लिहिलं मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल, आणि ते पुस्तक प्रबोधनासाठी लिहिलं. आणि आपण मुलांनी हातामध्ये काठी दगड हे घेण्याचा काही संबंध आहे का? तुम्ही माझ्या तोंडी असे शब्द का टाकताय? नाही, हे बघा, तुम्ही प्रश्न जे घेणार चुकी नाही. हे बघा, मी काय म्हटलं, मी वैचारिक प्रबोधन केलेलं आहे, वैचारिक प्रबोधन करतोय. काठे लाटा घेणार माणूस नाही. मग आता आंदोलक काठे लाटा घेणार आहेत का, असं तुम्हाला म्हणायचं का? हे बघा, असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, मी वैचारिक माणूस आहे. नाही, तुम्ही इंटरव्ह्यू दुसऱ्या दिशेने वळवताय. मी वैचारिक माणूस आहे आणि विचारांचंच काम करणार. हा GR तुम्हाला मी पाठवेल. तुम्ही याच्यात 34 पर्यंत गेलेला आहे, आणि 34 वरनं पुढे वाढवून मध्ये SC, ST किती टक्के आहे तुम्ही सांगा. अहो आता परत सांगा, 13 आणि 7 20%, आणि ओबीसी 10%, आणि 4% हे येतं भटके विमुक्त. ओबीसी 10%, मग तुम्ही कसं म्हणता ओबीसी? मग हे ओबीसीचं 10%च त्यांनी 27%वरती नेलं साहेबा. शरद पवार मुख्यमंत्री असताना गेलं. तुमची आता मागणी काय नेमकी? तुम्ही आमची मागणी हीच आहे की जे 16% मराठ्यांच्या हक्काचं आहे ते परत मराठ्यांना मिळावं, आणि हे सगळं ह्या GR मुळे भानगड झालेली आहे, जेणेकरून मराठ्यांना ओबीसी मध्ये याचा मार्ग बंद झाला. आणि घटनेनं आरक्षण द्यायची तरतूद केलेली आहे, आणि आरक्षणाची कॅप लावण्याची काम हे सुप्रीम कोर्टाने केलेले आहे. आणि मराठ्यांना हे 50% आरक्षण गेल्यामुळे पुढचे सगळे मार्ग बंद झाले. तो मार्ग ओपन होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मराठ्यांना 16% हे मिळालं पाहिजे. एक सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस दुसऱ्यांदा मराठा आरक्षण फेटाळलं, त्यानंतर परत राज्य सरकारला GR काढून किंवा अध्यादेश काढून, GR नाही अध्यादेश काढून ते 6 महिन्यांसाठी वर्षभरासाठी आरक्षण देता येत नाही, ते केंद्र सरकारलाच देता येत नाही. त्यामुळे राज्य सरकार आता देऊ शकत नाही मराठ्यांना नव्यानं अध्यादेश काढून आरक्षण, ते केंद्र सरकारच्या. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.